भाजपसोबत मवियानं लोकसभेच्या 20 जागा फिक्स केल्यात। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी हा गंभीर आरोप केलाय। कल्याण, बीड, बुलढाणा या मतदारसंघाच्या निवडणुका फिक्स आहेत असा आरोप आंबेडकरांनी केलाय। तर 20 जागांवर आम्ही भाजपचा पराभव फिक्स केलेला आहे असं उत्तर राऊतांनी दिलंय। कोण कुठे सेटिंग करतंय, अकोल्यामध्ये जाऊन उत्तर देऊ असं नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे। मैं सिर्फ 20 नाम कॉन्स्टिट्यूंसी के बताऊंगा कि जहां पर उम्मीदवार जो है वो फिक्सिंग है। जैसे भंडारा की है, बुल्ढाना की है। ओल्ड शिवसेना का कैंडिडेट यादव एकनाथ शिंदे के साथ है, उसी को उम्मीदवारी दी है एकनाथ शिंदे ने। उद्धव ठाकरे ने जो उम्मीदवारी दी है उसके पीए को दी है। तो ये मैच फिक्सिंग है या नहीं है? फिक्सिंग म्हणजे काय? म्हणजे त्या 20 जागे आम्ही भाजपचा दारुण पराभव करणार आहोत, त्याला फिक्स म्हणतो आम्ही। प्रकाशजी ज्या फिक्स म्हणतात जागा आम्ही भाजपबरोबर फिक्स केल्यात, तिथे भाजपनं आपला पराभव मान्य केलेला आहे। राजकारण आम्हालाही कळतं, राजकारण आम्हालाही कळतं, देशाचे संविधान जास्त आम्हाला कळतं, कारण आम्ही तो संघर्ष करतो। आणि लोकमानस जनमानस काय आहे महाराष्ट्रात आणि कोण कोणाविषयी काय बोलत आहे हे सुद्धा आम्हाला माहिती आहे। प्रकाश आंबेडकर साहेबांना आत्ता तर मी काही बोलत नाही, ते महान नेते आहेत, त्यांच्या अकोल्यात जाऊनच त्याचं उत्तर आम्ही देऊ। कोण सेटिंग कसे करतात ते अकोल्यातच जाऊन उत्तर देऊ। मागच्या वेळेसही आम्ही अकोल्यातच जाऊन बोललो। प्रकाश आंबेडकर साहेब कुठं काय बोलतात त्यांना बोलू द्या। कल्याण, बीड, बुलढाणा या जागा फिक्स आहे असं म्हटलं, यासह 20 जागा, म्हणजे गंभीर आरोप आहे हा। त्यांनी काय बोलावं तो त्यांचा भाग आहे ना, आम्ही लोकशाही मानणार। जागांचं नावं घेतलं त्यांनी, कल्याण, बीड, बुलढाणा यासह ज्या 20 जागा म्हणतात, काय स्टेटस आहे तुमचं? खरंच मन लावून लढताय का महाविकास आघाडी? बिलकुल लढताय महाविकास आघाडी। तिथं आमच्या मित्रपक्षांनी जागा दिली आहेत। ह्या जागा जे तुम्ही सांगतात त्या आमच्या मित्रपक्षाकडे आहेत आणि मित्रपक्ष ताकदीने लढताय।